नमस्कार, मी प्रवीण एरे. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. हा निर्णय सर्व बहिणींसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण की आजच आणि आत्ताच आलेली ही अपडेट आहे. म्हणून बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. तर या व्हिडिओला आवर्जून शेवटपर्यंत नक्की बघा. बहिणींनो, खूप दिवसांपासून तुम्हाला प्रतीक्षा होती की सर नोव्हेंबरचे डिसेंबरचे पैसे कधी येतील. तर फायनली बहिणींनो, प्रतीक्षा तुमची आता संपलेली आहे, कारण की सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे. आणि तुम्हाला आत्तापर्यंत हप्ता न येण्याचे कारण काय होते तेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. म्हणजेच हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे. तर आवर्जून ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही जर का व्हिडिओवर नवीन असल्यास पटापट सर्व बहिणींनी ह्या व्हिडिओ लाईक करून द्यायचे आहे, कारण बहिणींनो, मी तुम्हाला सांगितलेलं आहे की प्रवीण अरे हा असा एकमेव चॅनल आहे की ज्यावर तुम्हाला 100% ऑथेंटिक माहिती पुराव्यासहित मिळत असते. तर पटापट सर्व बहिणींनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. सबस्क्राईब करण्यासाठी खाली सबस्क्राईब नावाचं बटन दिलं आहे, त्यावर क्लिक करून सबस्क्राईब करू शकता. काही डाऊट असेल, काही शंका असतील तर तुम्ही बिंदासपणे कमेंट करून विचारू शकता. कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जर का तुमची KYC झाली नसेल तर लवकरात लवकर KYCसुद्धा करून घ्या. तुमची KYCसुद्धा ठिकाणी मी फ्रीमध्ये करून देत आहे. बहुतेक बहिणींना KYC करता येत नाही आहे, तर त्यांची KYCसुद्धा आपण फ्रीमध्ये करून देतो आहे. कारण की माझा येतो आहे की बहिणींना जास्तीत जास्त फायदा या योजनेचा मिळाला पाहिजे आणि त्यांना कोणतीही अडचण यायला नको, म्हणून मी या ठिकाणी पुरेपूर प्रयत्न करत असतो. ठीक आहे, तर कमेंट करून सांगा बरं किती बहिणींना आतापर्यंत KYC केली. कारण की KYC करण्याची 31 डिसेंबर ही लास्ट तारीख आहे. तर तुमची KYC झाली की नाही सांगा. झाली असेल तर हो लिहून पाठवा, झाली नसेल तर नाही लिहून पाठवा की नाही सर माझी KYC झालेली नाही आहे. तर तुमची KYC मी फ्रीमध्ये करून देणार आहे. ज्यांची झाली असेल त्यांना लगेच पैसे जमा केले जात आहे. ठीक आहे, तर बघा हप्ता न येण्याचे कारण काय हे आपण अगोदर बघूया, नंतर संपूर्ण माहिती बघूया. तर बघा बहिणींनो, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आणि महत्त्वाची बातमी अशी आहे की लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबर हप्त्याच्या ठिकाणी वाट पाहत आहेत की नोव्हेंबरचे आणि डिसेंबरचे पैसे कधी येतील. आता बहिणींना हीच प्रतीक्षा आहे की पैसे कधी येणार आहे, पैसे कधी जमा होणार आहे. तर बहिणींनो, काळजी कशाला करताय. आता तुमची अपडेट आता या ठिकाणी संपलेली, तुमची प्रतीक्षा संपलेली, कारण की सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तर बघा, नोव्हेंबर महिना संपून आता डिसेंबरचे जवळजवळ ठिकाणी 15 ते 20 दिवस या ठिकाणी होत आहेत. म्हणजे जवळजवळ 15 दिवस या ठिकाणी संपलेले आहेत. तुम्ही जर बघितलं तर आजची डेटपर्यंत तुम्ही बघू शकता जवळजवळ 15 दिवसा ठिकाणी झालेले आहे आणि वरतीसुद्धा अजून काही दिवस झालेले आहेत. म्हणजेच 15 दिवसा ठिकाणी झालेले तरीसुद्धा अजून नोव्हेंबरचे पैसे आलेले नाही आहे, अशी बहिणी या ठिकाणी म्हणताय. आता नेमके तुम्हाला पैसे कधी येणार आहे. तर बघा मित्रांनो, शासनाकडून या ठिकाणी GR आलेला आहे. GR आल्याच्या नंतर जो निधी असतो तो निधीसुद्धा ठिकाणी पाठवलेला आहे विभागाला. निधी पाठवल्याच्या नंतर विभाग या ठिकाणी पैसे पाठवत असतं. मागचं जर तुम्ही इथंच बघितला, ज्यावेळी GR येतो त्या GR आल्याच्या नंतर दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला पैसे जमा व्हायला सुरुवात होतात. पण अजूनपर्यंत ठिकाणी पैसे आलेले नाही आहे. त्याचं कारण काय आहे. तर त्याचं कारण हे तुम्ही जर बघितलं तर त्याचं कारण या ठिकाणी खूप मोठं आहे. आता त्यामध्ये प्रामुख्याने जर सांगितलं असेल तर निवडणुका. आता निवडणुका काय, तर तुम्हाला निवडणुकासुद्धा ठिकाणी मी जे महत्त्वाचं कारण तेही तुम्हाला सांगणार आहे. तर बघा बहिणींनो, तरीही महिलांच्या खात्यामध्ये अजून पैसे जमा झालेले नाही आहेत. त्यामुळे महिलांच्या मनामध्ये अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहेत की नेमके पैसे कधी येणार आहे. तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला आहे का, कमेंट करून सांगा. जर का तुमची इच्छा असेल की सर पैसे पाठवा, तर लिहून पाठवा की सर मला अजून पैसे मिळाले नाही, मला खूप गरज आहे, लवकरात लवकर पैसे पाठवा. तर लगेच तुम्हाला पैसेच पाठवले जातील. आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला 1500 रुपये हवेत की एकत्र 3000 रुपये हवेत. कारण की तुम्ही जर बघितलं तर डिसेंबर महिना आता या ठिकाणी जवळजवळ 15 दिवस होऊन गेलेले आहेत आणि डिसेंबरचा सुद्धा हप्ता तुम्हाला मिळाला पाहिजे. जर तुमची इच्छा असेल की सर फक्त 1500 रुपये पाठवा, तर कमेंट करून सांगा सर फक्त 1500 रुपये पाठवा नोव्हेंबर महिन्याचे. आणि जर का तुमची इच्छा असेल की 3000 रुपये पाठवा, तर लिहून पाठवा की सर 3000 रुपये पाठवा नोव्हेंबर प्लस डिसेंबर महिन्याचे, असे मिळून 3000 रुपये पाठवा. तुम्हाला दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्रित जमा केले जातील. पुढे बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता एकत्र येणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा, असं देखील सांगितलं जात आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्र येणार असल्याचं सांगितलं जात आहे. 23 आणि 24 डिसेंबर रोजी महिलांच्या खात्यात पैसे येऊ शकतात, अशा ठिकाणी माहिती सूत्रांनी दिली आहे. बघा, तुम्हाला फिक्स तारीखसुद्धा ठिकाणी सांगून दिली आहे बहिणींनो. तुम्हाला तारीख कोणी सांगत नाही, पण मी तुम्हाला ठिकाणी जी मला माहिती मिळाली असते ती तुम्हाला मी माहिती देत असतो. कारण की मी सांगितलेलं आहे, प्रवीण अरे हा असा एकमेव चॅनल आहे की ज्यावर तुम्हाला 100% ऑथेंटिक माहिती पुराव्यासहित मिळत असते. बाकी तुम्हाला कोणीही माहिती सांगणार नाही, पण मी तुम्हाला पुराव्यासहित ऑथेंटिक माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. जी माहिती माझ्यापर्यंत आली ती माहिती मी तुम्हाला नक्की देत असतो. तर बघा, सूत्रांनी सांगितलेली माहिती आहे की तुम्हाला जे काही हप्ता असणार आहे तो हप्ता कधी मिळणार आहे, 23 आणि 24 डिसेंबर रोजी महिलांच्या खात्यात हे पैसे येऊ शकते. कदाचित त्याच्या अगोदर सुद्धा जमा होऊ शकतात, पण तारीख सांगितलेली आहे 23 आणि 24 डिसेंबर. म्हणजेच काय,
तर 23 तारखेपासून तुम्हाला या ठिकाणी वाटप सुरू होऊ शकतं असं सांगितलेलं आहे आणि कदाचित जर का लवकर या ठिकाणी वाटप सुरू झालं तर त्याची तुम्हाला अपडेट मी या ठिकाणी देणारच आहे. तुम्ही काळजी करू नका आणि अपडेटसाठी तुम्हाला एक काम करावं लागणार आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला लागणार आहे. सबस्क्राईब करण्यासाठी खाली सबस्क्राईब नावाचं बटन दिलं आहे, त्यावर क्लिक करा. पटापट सर्व बहिणींनी सबस्क्राईब करा. फ्रीमध्ये तुम्हाला अपडेट या ठिकाणी मिळत असते. मग तुम्ही या ठिकाणी सबस्क्राईब का करत नाही? बहुतेक बहिणींनी सबस्क्राईब केलं आहे, तुम्ही बघू शकता. तर लवकरात लवकर सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. फ्रीमध्ये तुम्हाला अपडेटही मिळत राहणार आहे. ठीक आहे. तर बघा 23 आणि 24 डिसेंबर रोजी महिलांच्या खात्यात पैसे येऊ शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. म्हणजेच नगर परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर लगेचच 2 ते 3 दिवसामध्ये महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील असं सांगितलेलं आहे. आता बघा बहिणींनो, खरं जर तुम्ही बघितलं तर 20 तारखेच्या तुम्हाला हे पैसे मिळतील असं ठिकाणी सांगितलं जात होतं. त्याचं कारण आहे 20 तारखेला तुमच्या ठिकाणी निवडणूक आहे आणि 21 तारखेला तुमच्या ठिकाणी निकाल आहे. तर 21 तारखेला निकाल आहे आणि 20 तारखेला निवडणूक आहे. तर 20 तारखेच्या अगोदर तुम्हाला पैसे देऊन खुश केलं जाऊ शकतं असं ठिकाणी माहिती मिळत होते. आता बघावं लागणार आहे की 20 तारखेच्या आत पैसे येणार आहे की नाही आणि जर का 20 तारखेच्या तुम्हाला पैसे येणार असतील तर उद्यापासून किंवा आज संध्याकाळपर्यंत म्हणजेच आज रात्रीपासून तुम्हाला ठिकाणी पैसे यायला पाहिजे तरच बहिणी खुश होतील. नाहीतर 23 आणि 24 डिसेंबर रोजी महिलांच्या खात्यात पैसे येणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे. तुम्ही काळजी करू नका. म्हणजे त्या 2 ते 3 दिवसामध्ये महिलांच्या खात्यामध्ये काही झालं तर पैसे जमा होणार आहे. ही गुड न्यूज तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे. बहिणींनो, ही गुड न्यूज तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. तुम्हाला फिक्स तारीख सांगितलेली आहे. बहुतेक बहिणी म्हणतात की सर तारीख काय असणार आहे? सर तारीख काय आहे? तारीख आम्हाला सांगा. तर तुम्हाला तारीखसुद्धा ठिकाणी सांगितलेली आहे. आता बहिणी कमेंट करणार नाही की सर या ठिकाणी तुम्ही तारीख सांगत नाही. तुम्हाला मी फिक्स तारीखसुद्धा सांगून दिलेली आहे आणि कधी येणार आहे तेही सांगितलेलं आहे. कारण की मी तुम्हाला ऑथेंटिक माहिती देत असतो आणि नेहमी देणार आहे. फक्त एकच काम तुम्हाला करायचं आहे की बहिणींनो, आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करत नाही आहेत तर लवकरात लवकर सर्व बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब करा. आत्तापर्यंत जवळजवळ भरपूर बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे आणि तुम्ही जर का केलं नसेल तर ही सर्वात मोठी चूक तुम्ही करतात. म्हणून सर्वांनी लवकरात लवकर खाली सबस्क्राईब नावाचं बटन दिले, त्यावर क्लिक करायचे आणि फ्रीमध्ये तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे. फ्रीमध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईल अपडेट मिळणार आहे. मग कशाची वाट बघताय? लवकरात लवकर क्लिक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला सुद्धा सर्व बहिणींनी लाईक करून ठेवायचं आहे आणि ही महत्त्वाची अपडेट तुम्हाला दिली आहे. तर ही अपडेट तुमच्या बहिणी असतील, नातेवाईकमध्ये तुमचे शेजारी पाजारी तुमचे कोणी नातेवाईक असेल, तुमची मावशी आत्या असेल तर त्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करून द्या. कारण की त्यांनासुद्धा ही अपडेट कळाली पाहिजे. म्हणून पटापट त्यांनासुद्धा ही खूप महत्त्वाची अपडेट आली ही त्यांना पाठवून द्यायची आहे. ठीक आहे. आता बघा 2 ते 3 दिवसामध्ये महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातील असं सांगितलं जात आहे. दरम्यान याबाबत अजून अधिकृत जी घोषणा आहे ती करण्यात आलेली नाही आहे. आता लाडकीचा हप्ता अजून का आला नाही त्याचं कारण आपण बघूया. तर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना अजूनही नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता अजून जमा झालेला नाही आहे. त्यामागचं मुख्य कारण म्हणजेच काय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. म्हणजेच काय, तर निवडणूक आहे त्यामुळे तुम्हाला अजून हप्ता आलेला नाही आहे. आता बघा, नगर परिषद आणि नगरपंचायतीचा निकाल 21 डिसेंबरला लागणार आहे आणि ह्या कालावधीमध्ये योजनेअंतर्गत निधी दिला जात नाही. तुम्ही जर बघितलं तर योजनेअंतर्गत निधी दिलेला नाही आहे. ठीक आहे, असं सांगितलं जात होतं. त्यामुळे त्यानंतर महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. याचसोबत जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातही पैसे जमा होऊ शकतात असं सांगण्यात येत आहे. दरम्यान याबाबत अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाही आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. जशी माहिती मला मिळेल तशी तुम्हाला मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आपण जी काही माहिती देत असतो ती 100% असते, हे लक्षात ठेवा. कारण की तुम्ही मागचा इथं जर बघितलं, आपले कमेंट जरी तुम्ही चेक केलं तर भरपूर बहिणी म्हणताय की हो सर, तुमची माहिती खरोखर असते. हो सर, तुमच्या माहिती आम्हाला ठिकाणी ऑथेंटिक वाटते, धन्यवाद. अशा भरपूर तुम्हाला कमेंट पाहायला मिळतील, तुम्ही बघू शकता. म्हणजेच काय, माझा हेतू आहे की बहिणींना पुरेपूर माहिती अगदी सोप्या भाषामध्ये सरळ शब्दामध्ये त्यांना कळाली पाहिजे, हा माझा हेतू असतो. म्हणून मी तुम्हाला ही सर्व माहिती ऑथेंटिक पुराव्यासहित देत असतो. पण तुम्ही तसे कमेंट करून पाठवा की तुम्हाला माहिती आवडते की नाही. जर माहिती आवडत असेल तर लिहून पाठवा की हो सर, तुमचा व्हिडिओ खूप छान आहे, व्हिडिओ माहिती तुमची या ठिकाणी छान आहे, असं तुम्ही लिहून पाठवू शकता. म्हणजेच काय, तुम्हाला आणखी अशाच प्रकारची नवनवीन माहिती मी देत राहणार आहे. काही अडचण असेल तुम्ही कमेंट करून विचारू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.